हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत आयडम्स अँड फ्रेसेस. फर्स्ट इज अ हार्ड नट टू क्रॅक, म्हणजेच मराठीतून कठीण समस्या आणि इंग्लिशमध्ये याचा अर्थ होतो की अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. सेकंड, अ थ्रोन इन द फ्लेश, म्हणजेच मराठीत नेहमीचा कामात होणारा उद्रेक आणि इंग्लिशमध्ये होतो की अ कॉन्स्टंट सोर्स ऑफ अनॉन्स. थर्ड, ॲट वन्स बेक अँड कॉल, म्हणजेच मराठीत एखाद्याच्या नियंत्रणाखाली आणि इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ होतो की अंडर वन्स कंट्रोल. देन फोर्थ, ॲन ॲसिड टेस्ट, याचा मराठीत अर्थ होतो की सत्व परीक्षा, कठीण परीक्षा किंवा वेळ आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की अ क्रिटिकल टेस्ट. 5, ऑल आय फॉर ॲन आय, म्हणजेच जशास तसे, याला इंग्लिशमध्ये टीट फॉर टॅट. 6, ॲट वन्स, म्हणजेच मराठीतून ताबडतोब, लागलीच, लगेच आणि इंग्लिशमध्ये ॲट द सेम टाईम, प्रॉम्प्टली, इन्स्टंट. 7, ॲट होम, म्हणजेच मराठीतून आरामदायक आणि इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल. 8, ऑल इन ऑल, म्हणजेच मराठीतून याचा अर्थ होतो की सर्वात महत्त्वाचे आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की मोस्ट इम्पॉर्टंट. 9, अचलाईस हिल, म्हणजेच या फ्रेजेसचा मराठीतून अर्थ होतो की कमकुवत बाजू आणि इंग्लिशमध्ये अ स्मॉल बट फॅटल विकनेस. 10, ॲड फ्यूल टू फायर, म्हणजेच मराठीतून भांडण लावणे किंवा एखादी गोष्ट अधिक बिघडवणे, याचाच इंग्लिशमध्ये टू मेक अ मॅटर वर्स. 11, ॲन आर्मचेअर जॉब, याचाच मराठीतून अतिउत्पन्न व आरामदायक असे काम, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात की गुड इन्कम जॉब विथ हाय कम्फर्ट. 12, ॲन एक्स टू ग्रँट, यालाच मराठीतून म्हणतात स्वार्थासाठी एखादी गोष्ट करणे आणि इंग्लिशमध्ये याचा अर्थ होतो की समथिंग डन फॉर सेल्फिश रिझन. 13, ॲन आयर्न विल, म्हणजेच मराठीतून तीव्र इच्छा असणे किंवा दृढ इच्छा, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात की स्ट्रॉंग विल पॉवर. 14, ॲन ओल्ड फ्लेम, याचा मराठीतून अर्थ होतो की जुनी प्रेयसी आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की अ पर्सन हू हॅड अ रोमॅन्टिक रिलेशनशिप विथ द पास्ट ऑर पास्ट बिलव्ड. 15, ॲन ओल्ड हेड ऑन यंग शोल्डर्स, म्हणजेच मराठीतून याचा अर्थ होतो की आपल्या वयापेक्षा जास्त समजूतदार असणे आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होते की अ चाइल्ड ऑर यंग पर्सन हू थिंक्स अँड टॉक्स लाईक ॲन ओल्डर अँड एक्सपिरियन्स पर्सन. 16, ॲन अलाइव्ह ब्रँच, म्हणजेच शांतता, करार किंवा तह, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात पीस रिक्वेस्ट अँड पीस ट्रेटिंग. 17, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, म्हणजेच मराठीतून याचा मिनिंग होतो की भांडणाचे कारण आणि इंग्लिशमध्ये मॅटर ऑफ डिस्प्यूट. 18, ॲपल ऑफ वन्स आय,
याचा मराठीत अर्थ होतो की अत्यंत प्रिय किंवा आवडती व्यक्ती. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात की व्हेरी लवेबल ऑर डिअरेस्ट पर्सन. नाईन्टीन ॲपल पाय ऑर्डर म्हणजेच याचा मराठीत अर्थ होतो की एकदम चांगल्या शिस्तीत असणे आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की इन गुड कंडिशन. 20 ॲट अ लॉस याचा मराठीत मिनिंग होतो की कू करणे किंवा दिरंगाई करणे. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात की टू बी अनेबल टू डिसाइड. 21 अ पिंच याचा अर्थ मराठीत होतो की अडचणीत किंवा संकटात असणे आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की इन अ ट्रबल. 22 ॲट आर्म्स लेंथ याचा मराठीत अर्थ होतो की एखाद्यापासून दूर राहणे आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की अवॉइड बिकमिंग टू फ्रेंडली. 23 ॲट डॅगर्स ड्रॉन म्हणजे शत्रुत्व असणे आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की टू हॅव बिटर इनिमिटी. 24 ॲट इज म्हणजेच मराठीतून वेदना, यातना, चिंता यापासून मुक्तता असणे. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फ्री फ्रॉम पेन अँड एनेक्सिटी. 25 ॲट वन्स फिंगर एंड्स म्हणजेच टू हॅव कम्प्लीट नॉलेज अँड टू बी एक्सपर्ट इन म्हणजेच तज्ज्ञ असणे. 26 ॲट वन्स विट्स एंड याला मराठीतून गोंधळलेल्या स्थितीत असणे आणि इंग्लिशमध्ये पझल्ड, कन्फ्यूज आणि प्रिफ्लेक्स. 27 ॲट सिक्सेस अँड सेवन्स म्हणजेच मराठीत अस्ताव्यस्त स्थितीत असणे. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इनकम्प्लीट डिसऑर्डर. 28 ॲट स्टेक म्हणजेच मराठीत धोका किंवा असुरक्षितता. यालाच इंग्लिशमध्ये ॲट रिस्क ऑर इनसिक्युअर. 29 ॲट द 11th आवर म्हणजेच शेवटच्या क्षणी आणि इंग्लिशमध्ये ॲट द लास्ट मोमेंट. 30 अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजेच मराठीतून कवडी मोल मनुष्य म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की अ मॅन ऑफ नो सबस्टन्स ऑर वर्थलेस पर्सन. 31 अ ब्लॅक शिप म्हणजेच मराठीत अशुभ व्यक्ती किंवा चरित्रहीन व्यक्ती आणि याचा इंग्लिशमध्ये मिनिंग होतं की ॲन अनलकी पर्सन ऑर बॅड कॅरेक्टर्स. 32 ॲट अ स्नेल्स पेस म्हणजेच मराठीत अत्यंत हळुवारपणे आणि इंग्लिशमध्ये व्हेरी स्लोली. 33 ॲट लॉगर्स हेड्स म्हणजेच मराठीत वादविवाद असणे किंवा शत्रुत्व असणे. यालाच इंग्लिशमध्ये इन डिस्प्यूट टू फाईट. 34 ॲट ऑल सी म्हणजे पूर्णपणे गोंधळलेला. यालाच इंग्लिशमध्ये कम्प्लेटली कन्फ्युज्ड असं म्हणतात. 35 अ व्हाईट एलिफंट याचा मराठीतून मिनिंग होतं की महाग पण निरुपयोगी वस्तू आणि इंग्लिशमध्ये एक्सपेन्सिव्ह बट युजलेस पोझिशन.
36. एक्स आउट म्हणजेच मराठीतून बाहेर काढणे आणि इंग्लिशमध्ये टू टर्न आउट. 37. ब्रेड अँड बटर म्हणजेच उपजीविकेचे साधन, भौतिक साधन. यालाच इंग्लिशमध्ये मटेरियल वेलफेअर असं म्हणतात. 38. बाय अँड बाय म्हणजेच मराठीतून हळुवारपणे, स्लोली. 39. बॅकस्टेअर गॉसिप म्हणजेच मराठीतून नोकरामधील संभाषण किंवा अयोग्य संभाषण. यालाच इंग्लिशमध्ये टॉक अमाउंग सर्वंट्स अँड अनफेअर टॉक. 40. बॅक अँड फोर्थ म्हणजेच मराठीतून याला मागे आणि पुढे आणि इंग्लिशमध्ये बॅकवर्ड अँड फॉरवर्ड. 41. बॅड ब्लड मीन्स इनिमिटी, इल फिलिंग्स म्हणजेच शत्रुत्व किंवा शत्रुत्वाची भावना. 42. बॅग अँड बगेज म्हणजेच मराठीतून संपूर्ण सामान सहित. यालाच इंग्लिशमध्ये विथ ऑल बिलॉंगिंग्स. 43. बेकर्स डझन मीन्स 13 इन नंबर म्हणजेच 13. 44. बी बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ म्हणजेच मराठीतून याला अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्म घेणे असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो की टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली. 45. ब्रिंग टू लाईट मीन्स डिस्क्लोज म्हणजेच उघड करणे. 46. इन द ड्रायव्हिंग सीट यालाच मराठीतून सर्व जबाबदारी उचलणे असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग आहे की बिअरिंग ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज. 47. बीट अबाउट द बुश म्हणजेच मूळ मुद्दा सोडून बोलणे, वेगळीच बडबड करणे. यालाच इंग्लिशमध्ये टू टॉक इन अ राऊंड अबाउट मॅनर. 48. बीट ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजेच मराठीतून अमानुषपणे मारहाण करणे. यालाच इंग्लिशमध्ये बीट मर्सिलियसली असं म्हणतात. 49. बीट द रेकॉर्ड म्हणजेच मराठीतून नवीन विक्रम तयार करणे आणि इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो रेकॉर्ड टू डू बेटर दॅन एव्हर बिफोर. 50. बीट हॉलो म्हणजेच मराठीत सहजगत्या पराभव करणे आणि इंग्लिशमध्ये टू बीट थ्रोगली अँड कन्व्हिन्सिंगली.